स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरती दुचाकीनं जात असताना नायलॉन मांजानं युवकाचा गळा कापल्यानं घटना घडली आणि त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। प्रतिबंधित असलेला मांजा हा शहरामध्ये विकला जात असल्यामुळे उड्डाणपुलावरनं जात असताना अडकलेल्या मांजानं युवक जखमी झाला। अशा मांजा विकणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी होती। आणि या संदर्भामध्ये संभाजीनगरमध्ये मोठी बातमी आहे। संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास गुन्हा दाखल होणार आहे। नायलॉन मांजामुळे महिनाभरामध्ये 25 जणांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्यात। मांजामुळे दुखापत झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे। मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांविरोधात कडक कारवाईचा पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे। आपल्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, शहरामध्ये बऱ्यापैकी नायलॉन मांजा विक्री होत आहे। पतंग उडवण्यासाठी त्याचा वापर करतायत। तर याचे नायलॉन मांजाचे दुष्परिणाम बरेच जणांना त्यांचा जीवही गमावा लागला। पक्ष्यांनाही त्याचा खूप हानिकारक आहे। पक्षीही मृत्युमुखी पडतात। त्यामुळे आपल्या खेळण्यामुळे किंवा आपल्या निष्काळजीपणे कोणाचाही जीव जाऊ नये, त्यामुळे शहरात नायलॉन मांजा कोणीही वापरणार नाहीत याची सर्व काळजी घेतील। आणि नायलॉन मांजा जर कोणी वापरत असेल किंवा कोणी विक्री करत असेल तर कृपया नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी। त्याचं नावही आपण उघड करणार नाहीत आणि त्याला योग्य ते बक्षीसही देऊ। तर आणि नायलॉन मांजा विक्री संदर्भात पुंडलिकनगर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आपण, आणि त्यात आरोपी अटक असून तो सध्या हर्सूल जेलला आहे। तर कृपया कोणीही नायलॉन मांजा ने पतंग उडवू नयेत। आता येणारी मकर संक्रांत आहे, त्यामुळे नायलॉन मांजा वापरून कोणी पतंग उडवणार नाहीत याची काळजी घेतील। तर नागपूरमध्ये पोलिसांकडून पतंगबाजांवरती ड्रोनच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे। मकर संक्रांत जवळ आल्यामुळे शहरामध्ये अनेक भागांमध्ये पतंगबाजीला सुरुवात झाली आहे, मात्र अनेक जण नायलॉन मांजाचा वापर करत असतात आणि त्यांच्यावरती वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले। पोलिसांकडून ड्रोननं पतंगबाजांवरती नजर ठेवण्यात येणार आहे। अशा पतंगबाजांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेत। तर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेनुसार जप्त करण्यात आलेला वेगवेगळ्या 80 कारवाईतील जवळपास 18 लाखाचा नायलॉन मांजा हा रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आला। ही दोन दृश्य आपण बघतो। पतंगबाजांवरती एकीकडे ड्रोनद्वारे वॉच आणि दुसरीकडे नायलॉन मांजावरती रोड रोलर फिरवण्यात आला। ही जी कारवाई एक सिंबॉलिक कारवाई आहे, याच्यामध्ये नष्ट होणार नाहीये। आपण जनतेला जास्तीत जास्त मेसेज जावा की हा घातक आहे जीवितास, तसंच अवैध देखील आहे, त्यामुळे ही कारवाई केलेली आहे। आपण हा मांजा आता पुढे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात देणार आहोत। ते याच्यामध्ये रिसायकल करतील आणि ज्या गोष्टी रिसायकल न होण्यासारख्या आहेत त्या ते डिस्ट्रॉय करतील।